नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत गीतेच्या चिंतनासाठी. तर तिसरा अध्याय आपला सुरू आहे आणि त्यातले 10 श्लोक आपण आतापर्यंत केलेत. तर आपण 11व्या पासून सुरू करूया. अनघाताई, आपण जर 11, 12, 13 असे 3 श्लोक म्हटले तर आपण त्याच्यानंतर चिंतन सुरू करू. येस, मी सुरू करते. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. सुंदर. हा जो 13वा श्लोक आहे ना, हा माझा खूप आवडता श्लोक आहे. त्यामुळे हा आपण आज घेऊ आणि तिथे येऊन आपलं चिंतन होपफुली आजच्या दिवसाचं थांबेल. याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. तर बघू तिथपर्यंत आपण कसं जातो ते. तर आपण 11व्या पासून सुरू करू. तर विनोबा असं म्हणतात, मराठी मधलं ट्रान्सलेशन त्याचं असं आहे की रक्षा देवास यज्ञानी तुम्हा रक्षोत देवते एकमेकास रक्षोनी पावा कल्याण सर्वही. रक्षा देवास यज्ञाने म्हणजे आपण यज्ञ करून देवांचं रक्षण करावं असं भगवान सांगतायत. कशी गंमत आहे पहा की देवांचं रक्षण आपण करायचं. आपण नॉर्मली कसं असतं आपलं विचार करणं की देव आपली रक्षा करतो. तसं नाही आहे. देवाची आपण रक्षा करू कशाने? यज्ञाने. तर यज्ञ म्हणजे कुठला? स्वधर्म रूपी यज्ञ. त्याच्यामध्ये कर्ताभाव पण नको आणि कर्मफळाची आसक्ती पण नको. ह्या दोन भावनांनी युक्त समजा कर्म आपल्या हातून घडलं तर ते कर्मयोग पर ते स्वधर्म रूप असं यज्ञ कर्म होईल असं भगवान म्हणतात. तशा यज्ञाने देवांचं रक्षण होईल. हे देव म्हणजे कोण आहे? ह्या देवता ज्या आहेत ना, ह्या आपल्या इंद्रियांमधल्या ज्या देवता असतात त्या देवता आहेत त्या. किंवा आपण जर इंद्रियांकडे लक्षपूर्वक बघितलं, त्यांचं रक्षण केलं म्हणजे काय की त्यांचा जो उपयोग आहे तो उपयोग आपण केवळ देह रक्षणापुरता केला आणि त्याच्या पलीकडे समजा आपण त्या इंद्रियांचा वापर केला नाही तर त्या इंद्रियांची जी क्षमता आहे आणि जी सूक्ष्मता आहे किंवा त्याची जी धार आहे ती कायम राहील. आपण मागच्या वेळेस नाही का एक उदाहरण घेतलं होतं की ज्या दाढीच्या ब्लेडनी आपण दाढी करतो त्या दाढीच्या ब्लेडनी समजा आपण पेन्सिलला टोक केला तर मग त्याची धार बोथट होईल ना. तर तसं नाही करायचंय. आपल्याला समजा ती इंद्रिय आपण आपल्या देहरक्षणापुरतीच वापरली फक्त, तर मग त्या इंद्रियांची जी धार असेल ना ती कायम राहील. अशा प्रकारे जर आपण इंद्रिय मेंटेन केली तर ती त्या इंद्रिय रूपी देवतांची पूजा आणि त्यांचं रक्षण होईल असा अर्थ मी काढतो. ठीक आहे ना. तुम्हा रक्षोत देवते. तर जर आपण अशा प्रकारे त्या इंद्रियांचं किंवा अशा देवतांचं रक्षण केलं तर ते देव आपलं रक्षण करतील, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. आमच्या या सत्वच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक जे येतात ते आपली बहीण आलेली आहे प्रियंका. तर त्या लोकांनी जर आम्हाला सांगितलं की तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं, आम्ही त्यांना म्हणतो खबरदार, आमच्यामुळे तुमचं कल्याण नाही होत. तुमचं कल्याण तुम्ही निसर्गाचे नियम पाळता आणि निसर्गाच्या ज्या देवता आहेत म्हणजे तुमच्या शरीरामधल्याच ज्या सगळ्या देवता आहेत त्या तुमच्यावर प्रसन्न होतात. तर तुम्ही त्यांचं रक्षण करा म्हणजे मग ते तुमचं रक्षण करतील. धर्म रक्षति रक्षिता. म्हणून तुमचं कल्याण होतं, आम्ही नाही करत. ज्या दिवशी आमच्या डोक्यामध्ये अशी खुळी कल्पना घुसेल की आम्ही आमच्या सत्व कार्यक्रमात जे लोक येतात त्यांचं कल्याण करतो आहे, त्या क्षणी त्यांचं कल्याण हो किंवा न हो आमचा सत्यानाश अवश्य होईल.
याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. तर यज्ञ रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते. तुम्ही त्यांचं रक्षण करा, मग ते तुमचं रक्षण करतील. एकमेकास रक्षोनी पावा कल्याण सर्व ही. तुम्ही त्यांचं रक्षण केलं, तुम्ही जर तुमची इंद्रिय व्यवस्थित वापरली तर ती इंद्रिय व्यवस्थित काम करतील तुमच्यासाठी. सो यू प्रोटेक्ट दीज डेइटीज अँड द डेइटीज विल प्रोटेक्ट यू, असं होईल. अशा प्रकारे तुम्ही राहा, असं विनोबा सांगतायत. आता ह्याच्याबद्दल आपले बंधू जे किशोर कुलकर्णी आहेत ते काय म्हणतात? अशा यज्ञयागेची संतोषतील, अशा यज्ञ यागानी ते संतोषतील. मनुष्यावरी देव स्वर्गामधील, मनुष्यावरी देव स्वर्गामधील असे एकमेकांशी संतोष व्हावे, अशाची प्रयत्ने हिताचे मिळावे. अशा यज्ञयागेची संतोषतील, मनुष्यावरी देव स्वर्गामधील असे एकमेकांशी संतोष व्हावे, अशाची प्रयत्ने हिताचे मिळावे. असा समजा प्रयत्न केला आपण, एकमेकांना जर संतोषवलं तर आपल्याला दोघांनाही ते कल्याणकारक असेल, असं सांगतायत, आहे की नाही? तर आता बघा, प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात? द डेमिगॉड्स being pleased by sacrifices will also please you, and thus by cooperation between men and demigods prosperity will reign for all. These demigods are empowered administrators of material affairs. आपल्या शरीरामधले जे इंद्रिय रूपी देव आहेत, they are empowered administrators of material affairs. म्हणजे काय होतं की ती इंद्रिय जर व्यवस्थित काम करत असली तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे जे विषय आहेत त्यांचा अनुभव जास्त चांगला येतो ना. इफ अवर सेन्स ऑर्गन्स आर वेल कॅलिब्रेटेड अँड शार्प, देन द एक्सपिरियन्स ऑफ सेन्स ऑब्जेक्ट्स विल बिकम एक्स्ट्रीमली विविड अँड क्लिअर. म्हणजे आपल्याला जे रंगरूपाचं दर्शन होतं ते देखील अतिशय चांगलं होईल जर आपण त्या देवतांचं रक्षण केलं तर. त्या सगळ्या देवता आपल्यावर कृपा करतील, त्यांचं आपल्यावर प्रेम पण असेल, आपल्यावर त्यांची कृपा पण असेल आणि आपल्याला त्या नेहमी प्रसन्न असतील. अशा प्रकारची कृपा ह्या सगळ्या देवतांची जर आपल्यावर झाली तर किती चांगलं होईल. परंतु त्याच्यासाठी आपण त्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. पहिले आपण त्यांचं रक्षण करणं, त्यांचा उपयोग केवळ त्यांच्या कामापुरता करून आणि बाकीच्या वेळेस त्यांना आराम देऊन करायचे. ठीक आहे. याच्या आचरणे करून संतुष्ट होईल देवगण आणि ते तुमचे परिपूर्ण करीती सर्व मनोरथ. याच्या आचरणे करून, कुठलं आचरण? स्वधर्मरूपी. संतुष्ट होईल देवगण आणि ते तुमचे परिपूर्ण, देवगण म्हणजे द होल कम्युनिटी ऑफ डेमिगॉड्स, ते तुमचे परिपूर्ण करीती सर्व मनोरथ. तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प असतील ते सगळे संकल्प यांच्या कृपेने पूर्ण होतील, असं भगवान सांगतात. ह्या स्वधर्म रूप पूजेने पूजिता देवाकारणे ते तुमचा निश्चयाने चालविती योगक्षेम. बघा की 9व्या अध्यायात जे येणार आहे ना, अन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ते आत्ता त्याचं सुतोवाच केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. म्हणजे हे भगवंतानी स्वतः ह्या शब्दांमध्ये नाही म्हटलंय, परंतु ज्ञानदेवांनी आपल्याला मराठीमध्ये सांगताना असं सांगितलं की ह्या स्वधर्मरूप पूजेने पूजिता देवाकारणे ते तुमचा निश्चयाने चालविती योगक्षेम. तुम्ही जर त्यांना चांगलं ठेवलं तर ते तुम्हाला चांगलं ठेवतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचा अनुभव जास्त चांगला येईल. इतकं सोपं गणित आहे. सो डोंट युटिलाइज युअर सेन्स ऑर्गन्स एनी मोर देन दे आर नेसेसरी.
and then they will work for you. That is what will happen. तुम्ही देवांना भजावे, देवांनी तुम्हा सुख द्यावे, असे तेथ वाढेल बरवे, प्रेम परस्परांमध्ये. तुम्ही देवांना भजा आणि देव तुम्हाला सुख देतील, असे तेथ वाढेल बरवे, प्रेम परस्परांमध्ये. म्हणजे तुमचं आणि देवतांचं परस्परांमध्ये प्रेम वाढेल असं होईल. म्हणजे कसं होतं की आमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय लक्षात आलं की जेव्हा आपण आहार शुद्धी करतो तेव्हा आपली देहशुद्धी होते, आपल्याला अन्नाची चव जास्त चांगली कळायला लागते, आपण जेवढी गरज असेल तेवढंच अन्न खातो, आपल्या शरीरामधनं कचरा फेकून देण्याची आवश्यकता कमी होते, त्यामुळे देहरूपी यंत्र अतिशय कार्यक्षमतेने चालतं. The instrument called the body runs very efficiently, generating the least amount of waste. असं होतं. ठीक आहे ना. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्याला भलत्या सलत्या गोष्टी खाण्याची इच्छाच होत नाही. जंक फूडचं क्रेविंग चाललं जातं. सो देर इज नो जंक फूड क्रेविंग एट ऑल, बिकॉज विथ एक्सपिरियन्स वी हॅव अंडरस्टूड that eating only the purest food is best for us. त्याच्यानी आपली एफिशियन्सी खूप चांगली राहते, आपली कार्यक्षमता खूप चांगली राहते. म्हणजे कसं होतं की हे परस्पर पूरक आहेत. आधी आपण प्रयत्नपूर्वक आहार शुद्धी केली, त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला अनुभव आला, आणि मग हा जो चांगला अनुभव आहे हा आपल्याला शुद्ध आहार ग्रहण करण्याकडे प्रवृत्त करत राहतो. तो आपल्याला आतून सांगतो की नाही नाही, ही वस्तू जंक फूड जे आहे हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. शुद्ध अन्न जे आहे, जे भगवंतानी तुझ्यासाठी तयार केलेलं आहे, तेच तू खायला पाहिजे, तेच तू शरीरामध्ये टाकायला पाहिजे, असं आपलं अंतर्मन आपल्याला सांगायला लागतं. ह्याला म्हणतात परस्परांबद्दल प्रेम. ठीक आहे ना. तर मग तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीसी जाईल आणि साऱ्या पूर्ण होतील इच्छा तुमच्या मनातल्या. नंतर तुमच्यामध्ये अशा प्रकारची केपेबिलिटी जेव्हा तयार होईल तेव्हा तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प येतील ते संकल्प या देवतांच्या कृपेमुळे तडीला जातील. सो व्हॉट एव्हर यू डिझायर विल ऍक्च्युअली स्टार्ट हॅपनिंग. अशी ही कामधेनू आहे. आपण नाही का मागच्या वेळेस म्हटलं होतं की ही कामधेनू आहे. स्वधर्मरूपी कर्म आपल्या हातून जर सारखं घडत असलं कन्सिस्टंटली, टाइम आफ्टर टाइम, नेहमी, तर त्याच्यातून जे फळ निघेल म्हणजे ते फळ आपण आपल्या कर्तृत्वामुळे मिळवतोय असं नसून ते फळ भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला मिळत राहील, चांगलंच फळ मिळेल. परंतु ते फळ देखील आपण स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता समष्टीच्या कल्याणासाठी वापरू. म्हणजे कर्मयोग आपल्या हातून घडेल, कर्मयोग आपण करण्याची गरज नाही पडणार. अशा प्रकारे आपलं जीवन सहजपणे चालेल, सहजपणे चालेल. आणि मग काय होईल की जी व्यक्ती अशा प्रकारे राहते ना, त्या व्यक्तीच्या मनातल्या इच्छा सहज पूर्ण होतात. कारण की त्याची इच्छा आणि परमात्म्याची इच्छा ह्या दोन वेगळ्या इच्छा नसतात. म्हणजे मग काय होतं की जे काही होतं, जे काही घडतं ते सगळं परमात्म्याच्या कृपेमुळे किंवा परमात्म्याच्या इच्छेमुळेच घडतं आहे, अशी आपली भावना दृढ होते. मग काय होतं की आपल्या इच्छेविरुद्ध काहीच घडत नाही, कारण की आपली इच्छा परमात्म्याच्या इच्छेमध्ये मिळालेली आहे. परमात्म्याच्या सृष्टीमध्ये चुका नाही होत. इन परमात्माज वर्ल्ड देर आर नो मिस्टेक्स. तर जे काही घडतंय ते परमात्म्याच्या इच्छेमुळे आणि त्याच्या कृपेमुळे घडतं आहे, अशी जर आपली भावना दृढ असली तर काय होईल की आपली इच्छा अपूर्ण राहिली असं कधीच नाही होणार. जर आपण अशा प्रकारे राहिलो तर अशा
तिला वाक्सिद्धी प्राप्त होते. वाक्सिद्धी प्राप्त होते म्हणजे काय, की तोंडातून जे निघतं ते खरं असतं आणि खरं होतं. म्हणून तर जे संत लोक असतात ना, संत महात्मे, त्यांच्या तोंडातून जे शब्द निघतात ते खरे होतात. त्यांनी समजा कोणाला आशीर्वाद दिला की तुझं कल्याण हो, तर अवश्य कल्याण होतं. आणि जर त्यांना राग आलेला असला आणि त्यांनी म्हटलं की तुझा सत्यानाश हो, तर तुझा सत्यानाश पण होतो. पण अर्थात त्या दिशेने आपल्याला जायचं नाहीये. कारण की दुसऱ्याचं कल्याण करण्यामध्ये किंवा दुसऱ्याचा सत्यानाश करण्यामध्ये त्या दुसऱ्याला आपण सत्य मानलेलं आहे की नाही. तर दुसऱ्याला सत्य मानणं हे पाप आहे, हे तत्व आपण शिकतोय ना अद्वैताच्या अभ्यासातनं. त्यामुळे आपल्याला ना कोणाचं कल्याण करायचंय, ना आपल्याला कोणाचा सत्यानाश करायचंय. आपल्याला दोन्ही करायचं नाही. आपल्या हातून लोकांचं कल्याणच होईल आणि ज्यांचा सत्यानाश व्हायचा असेल त्यांचा सत्यानाशच होईल. म्हणजे अर्जुनाच्या हातून जे सज्जन होते त्यांचं कल्याण झालं महाभारताच्या युद्धातून, आणि जे दुर्जन होते त्यांचा सत्यानाश झाला, त्यांनी नाही केला. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या इच्छेने घडत असतात. त्यामुळे जर आपण आपली इच्छा त्याच्या इच्छेमध्ये मिळवली तर आपल्या हातून नेहमी सत्कर्मच घडेल. अगदी युद्धामध्ये शत्रूचा निपात झाला, डेसिमेशन झालं, तरी देखील ते कल्याणकारी कार्य असेल असं होईल. अर्जुनाला जेव्हा असं वाटत होतं की मी हे युद्ध करणार आहे आणि मी द्रोणाचार्यांना मारणार आहे किंवा मी भीष्माचार्यांना मारणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा मी होता ना, म्हणून त्याला दुःख होत होतं की असं करण्यापेक्षा मी आता हिमालयात जातो, संन्यास घेतो. नथिंग डुईंग, नो सच नॉनसेन्स, स्टार्ट फायटिंग, असं कृष्ण सांगतायत. अनेक दृष्टींनी समजावून सांगतायत. आणि जर मी माझी जी इच्छा आहे ती भगवंताच्या इच्छेमध्ये मिळवून दिली, तर भगवंताची इच्छा काय आहे की हे युद्ध व्हावं आणि या युद्धामध्ये जे दुर्जन आहेत, जे दुष्ट लोक आहेत, त्यांचा नाश व्हावा, ही भगवंताची इच्छा आहे. त्याच इच्छेमध्ये जर मी माझी इच्छा मिळवली, सो आय स्टार्ट नॉट हॅव्हिंग माय ओन सेपरेट डिझायर, बट आय मर्ज माय डिझायर इन टू द परमात्मास डिझायर. असं जेव्हा होईल तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबरच घडतील आणि अशा व्यक्तीचे सगळे संकल्प पूर्ण होतात. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल, वृद्धी सिद्धी विचारतील, स्वामी काय आज्ञा आहे. आता मी जे सांगितलं तेच ज्ञानेश्वरांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय. आणि यू विल नॉट बिलीव्ह दिस, की पण मी हे ह्याच्या आधी कधीही वाचलेलं नव्हतं, न वाचलेलं आहे. आय रीड दिस थिंग्स विथ यू व्हेन आय सिट डाऊन हिअर विथ यू. मी याचा अभ्यास तुमच्यासोबतच करतो, मी याचा अभ्यास केलेला नाहीये. आणि अशा अशा प्रकारे जेव्हा चिंतन होतं ना, जेव्हा जो विचार किंवा जी ओवी आपल्या समोर येते त्या ओवीवर तेव्हा तिथल्या तिथे जेव्हा चिंतन होतं उत्स्फूर्तपणे, जेव्हा मी करतोय अशी भावना नसते, तेव्हा तिथे बरोबर परमात्मा प्रगट होतो. आणि जो विचार केला गेला पाहिजे किंवा केला जायला हवा, तो विचार सहजपणे प्रकट होतो. किती कृपा आहे बघा भगवंताची. तर अशा प्रकारे जे जे आपण बोलू ते ते खरं होईल. काय आहे ना सिद्धी. तर अशी वृद्धिसिद्धी आपल्याला प्राप्त होईल आणि वृद्धिसिद्धी आपल्या पायाशी लोटांगण घालेल. ती म्हणेल की स्वामी काय आज्ञा आहे. असं होऊ शकतं, असं व्हायला पाहिजे. पण हे मी करतोय अशी भावना जर आली ना, तर मग आपलं चांगदेव होईल. तिकडे नाही जायचं आपल्याला. आपल्याला चांगदेवाच्या दिशेने जायचंच नाही. आपल्याला ही आहार शुद्धी करून, चित्तशुद्धी करून 1400 वर्ष जगायचंच नाही. हे शरीर आपल्याला परमात्म्याच्या कृपेने मिळालेलं आहे, ते आपण लोककल्याणासाठी झिजवू.
ते आपण स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या भोगासाठी, स्वतःच्या प्लेजरसाठी नाही वापरू. प्लेजर होईल, जेवण झालं की छान वाटणारच आहे, परंतु केव्हा छान वाटणार आहे? जेव्हा ते जेवण होण्यापूर्वी खूप जास्त उपवास झालेला असेल तेव्हा. म्हणजे आता काल संध्याकाळचं जेवण माझं झालं साधारण 5:30 वाजता वगैरे. आता वाजले 11, 11:30, 12 झालेत. म्हणजे किती तास झाले? 18 एक तास झाले आता. आणखीन एक आपला अर्धा पाऊण तास चालेल चिंतन, त्याच्यानंतर जेवण होईल. म्हणजे 19 तासांचा उपवास झाला, बरोबर आहे? तेव्हा जे अन्न जिभेवर जाईल त्या अन्नाची चव अवर्णनीय असेल. कारण की त्या अन्नामधला जो रस आहे तो रस त्या अन्नातला नसून तो माझ्या रसनेमधला रस. माझ्या रसनेमधला रस मी त्या अन्नामध्ये ओततो आणि तो रस मी चाखतो. तर तो रस जर अमृततुल्य, म्हणजे पुण्यातला चहा नाही, खरंच अमृततुल्य हवा किंवा व्हावा असं वाटत असेल तर त्याच्या आधी तो तेवढा उपवास करणं आवश्यक आहे. जैसे ऋतुपती जो वसंत, जैसे ऋतुपती जो वसंत, वसंत म्हणजे ऋतूंचा पती, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल, स्प्रिंग, सर्वदा तयाच्या दारात वनश्री उभी सेवा करीत फलपुष्पांच्या शोभेसह. कसं रूपक दिलंय बघा, की अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ना त्याच्या जीवनामध्ये नेहमी वसंत फुललेला असेल. सद्गुरू जग्गी वासुदेव एक गोष्ट नेहमी सांगतात त्यांच्या प्रवचनांमध्ये. ते म्हणतात की भारतामधले लोक खूप छान असतात, खूप मस्त असतात. अशा प्रकारच्या लोकांबद्दल जे व्यापारी असतात ना त्यांच्या मार्फत युरोपपर्यंत कीर्ती पसरते. तर तिथे एक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्च मधला हेड जो असतो, पाद्री, तो असतो. तर तो जीवनभर चर्चमध्ये त्यांची सेवा विवा करून शेवटी तो रिटायर होतो 60व्या वर्षी. आणि तो भारतात येतो की भारतामधला जो योगी आहे तो योगी मी आता एकदा जाऊन बघणार आहे की तो कसा असतो. तर त्याला कोणीतरी सांगतं की तू दक्षिण भारतात जा, तिथे अमुक अमुक एका डोंगरावर एक मस्त योगी आहे, त्याला जाऊन तू भेट, म्हणजे मग तुला कळेल की काय असतं ते. ठीक आहे. तर तो जाऊन त्या टेकडीवर महत्प्रयासाने कष्टाने पोचतो. हिज बॉडी इज नॉट बिल्ट फॉर दॅट, असं सद्गुरू सांगतात. सो ही समहाउ गेट्स देअर हफिंग अँड पफिंग अँड पॅन्टिंग. म्हणजे बाबा पुता करत, हाफ हूफ करत तो तिथपर्यंत जाऊन पोचतो. आणि मग तिथे योगी महाराज मस्त स्वस्थ बसलेले असतात. तो त्यांना विचारतो की महाराज कसं काय चाललंय? तो म्हणतो की वंडरफुल. तो त्यांना विचारतो जीवन म्हणजे काय, व्हॉट इज लाईफ, असा प्रश्न विचारतो. तर योगी महाराज म्हणतात की लाईफ इज लाईक द फ्रेग्रंट gentle breeze in the spring. Is the gentle spring breeze with fragrance. म्हणजे आता हे जे वर्णन केलं ना ज्ञानेश्वरांनी की वसंत ऋतू फुललेला आहे, तिथे मंद वारा सुटलेला आहे आणि तिथे मंद सुगंध येतोय सगळ्या फुलांचा, अशा प्रकारचं लाईफ इज लाईक ए जेंटल स्प्रिंग ब्रीज. आणि विथ ए फ्रेग्रन्स, लाईफ इज लाईक ए फ्रेग्रन्स ऑन द जेंटल स्प्रिंग ब्रीज, अशा प्रकारचं वर्णन तो माणूस करतो. तर हे पाद्री जे असतात ते फार बुचकळ्यात पडतात. ते म्हणतात की नो, लाईफ इज लाईक ए बेड ऑफ रोजेस, बेड ऑफ थॉर्न्स, इट्स नॉट लाईक ए बेड ऑफ रोजेस ॲट ऑल. म्हणजे हे जीवन जे आहे हे फुलांच्या, गुलाबाच्या फुलांच्या पाकळीसारखं नाहीये, परंतु गुलाबाच्या फांद्यातल्या काट्यांसारखं आहे. तर ते योगी महाराज म्हणतात की that may be your life. My life is not like that. My life is like
the gentle spring of jasmine or the fragrance of jasmine on the gentle spring breeze, अशा प्रकारचं काहीतरी. म्हणजे मी खूप दिवसापूर्वी ते भाषण ऐकलं, त्यामुळे मला एक्झॅक्ट त्यांचे शब्द आठवत नाही, परंतु अशा प्रकारचं वर्णन ते करतात. तर अशा प्रकारचा अनुभव केव्हा येईल? अशा प्रकारचा अनुभव तेव्हाच येईल की जेव्हा ह्या इंद्रियरूपी देवता आपल्यावर प्रसन्न असतील, कारण आपण त्यांची सेवा केलेली असेल आणि ते आपल्यावर प्रेम करतील आणि आपल्याला आपल्या जीवनाचा अनुभव अतिशय सुंदर, सुखद, लाईक ए जेंटल स्प्रिंग ब्रीज, मंद वाऱ्याची झुळूक आपल्या अंगावर यावी आणि त्यात मोगऱ्याचा सुगंध असावा. ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात ना की मोगरा फुलला, फुले वेचता बहरू कळी असे आला, असं म्हणतात. तशा प्रकारचा अनुभव आपल्याला आपल्या आतून येईल. आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्तदोच्यते. तर हे आपण 11व्या श्लोकावरचं चिंतन केलं. त्याच्याबद्दल जर आपल्याला काही म्हणायचं असेल, बोलायचं असेल तर जरूर सांगा. अनम्यूट करा स्वतःला, मी सांगा. किती छान वाटलं. ब्युटिफुल. तर समीरजी, आपण आपला हात वर केलेला आहे, आपण 1 मिनिटात प्रश्न विचारायचा. नमस्कार दादा. नमस्कार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आपल्याला तुम्हाला आणि तुम्हा सगळ्या फॅमिलीला. येस. आणि थोडा ऑफ टॉपिक प्रश्न आहे. ऑफ टॉपिक प्रश्न? म्हणजे रिलेटेड टू फाउंडेशनचा भगवद्गीता. ओके. तसं म्हणजे अजून एक टॉपिक पण बरोबर. नुकताच मी बुद्धिझमचा क्लास लावला होता. ओके. आणि असं ते बुद्धिझम शिकताना की त्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस दिलाय की प्रत्येक माणूस जर जन्म घेतो तर त्याला आनंद तर आलाच पाहिजे, नाही तर मग त्याच्या आयुष्याला काही अर्थच राहणार नाही. बरोबर. मटेरियली पण तो सुखात असला पाहिजे, म्हणजे अगदी फार अगदी गडगंज असं नाही, पण सुखात असला पाहिजे. बुद्धिझम पण कर्म सिद्धांतावरती विश्वास ठेवतो, म्हणजे आउट अँड आउट त्याच्यावरतीच बेस्ट आहे, कर्म सिद्धांतावरती. करेक्ट. म्हणजे माझा जे प्रश्नापर्यंत यायचं आपल्याला लवकर, आपला अर्धा मिनिट संपलेला आहे, 1 मिनिटापर्यंत आपल्याला प्रश्नापर्यंत यायचं. तर आपण बघतो की जपान, कोरिया आणि इतर जे काय फार ईस्ट देश असतील ते बुद्धिझमनी अडॉप्ट करून आता ते खूपच मटेरियली ऍडव्हान्स गेले, आणि मटेरियली ऍडव्हान्स झाल्यानंतर ऑब्व्हियसली स्पिरिच्युअली पण ऍडव्हान्स झाले असतीलच. कारण एकदा तुम्ही मटेरियल सॅटिस्फाय केलं की तुम्ही सगळं समाज सुखी आहे, मग सगळंच चांगलं असतं आणि ते दिसतंच आपल्या सगळ्यांना. आपण ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील किंवा ज्यांना तिथं जायचं सौभाग्य मिळालं असेल, कोरिया किंवा जपान, त्यांना ते जगजगणारं ते ऐश्वर्य दिसत असेलच. तर मग पुढे आणि असं दिसून येतं की भगवद्गीतेमध्ये स्वसुख, म्हणजे स्वतःचं सुख किंवा सगळ्या समाजाला अगदी भरपूर खायला प्यायला मिळावं, सुखात जगावं, नुसतंच खायला प्यायला नाही, हे तर बेसिक गोष्टी झाली. आनंद मिळावा, आनंद घेता यावा, बाहेर पडलं की सगळंच नीटनेटकं चांगलं दिसावं. वारंवार आपल्याच गव्हर्नमेंटची हे टकरायला लांबच राहिलं, पण असं क्षण कधी येताच कामा नये, असं बाहेरच्या देशामध्ये दिसून येतं. तर मग हे कारण आहे का की पूर्वी म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी हिंदू धर्माला त्याग करून बुद्धिझम पत्करलं. बरेच लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बुद्धिझम पत्करलं. की खरोखर भगवद्गीतेमध्ये सुखसोयी आणि समृद्धी आणि पैसा किंवा वेल्थ आपण ज्याला म्हणतो की हे वाईट मानलं गेलंय, त्याला टाळा म्हणून सांगितलं गेलं, नाही मानलेलं आहे. पहा, सुख समृद्धी असावी, सुख समृद्धी अवश्य असावी. सुख समृद्धी असली तरच आपण त्याच्या पलीकडे जाऊ ना, नाही का? तर सुख समृद्धी असावी, परंतु त्या सुख समृद्धीमध्ये आपण आसक्त नसावं, असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. परंतु कसं असतं पहा की प्रत्येक जण इक्वली स्पिरिच्युअली ऍडव्हान्स नसतो. आपल्या वेदांमध्ये देखील ना कर्मकांड पण सांगितलेलं आहे किंवा
भक्तीबद्दल पण सांगितलेलं आहे, एस्पेशली आपल्या पुराणांमध्ये, आणि वेदांमध्ये, वेदांतामध्ये ज्ञानाबद्दल पण सांगितलेलं आहे. तर जिथे आपण असू, आपल्या जीवनातल्या ज्या टप्प्यामध्ये आपण असू, तेव्हा आपल्यासाठी जे काही उपयुक्त आहे किंवा असायला पाहिजे, ते सगळंच्या सगळं भगवद्गीतेमध्ये, वेदांमध्ये आलेलं आहे. म्हणजे भगवद्गीता म्हणा किंवा वेद म्हणा, दिस इज लाईक ए शॉपिंग मॉल. याच्याबद्दल आपण याच्या आधी चिंतन केलेलं आहे की त्या शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू दिसतात, आणि आपल्याला आपल्या उपयोगाची किंवा आपल्या इंटरेस्टची जी गोष्ट असेल ना, ती पहिले दिसते आणि आपण ती पहिले घ्यायचा प्रयत्न करतो. बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात पण नाही, असं होतं. तर जिथे आपण असू त्या दृष्टीने आपण तो विचार करतो आणि त्या दृष्टीने आपण पुढे जातो. तर आपण जिथे असू तिथून पुढे कसं जायचं, त्याच्यावर आपण नॉर्मली फोकस करून त्याच्यावर समजा आपण काम केलं, तर मग आपली प्रगती ज्या दिशेने व्हायला पाहिजे त्या दिशेने होईल, असं आहे. आपल्या देशामध्ये बौद्ध देवानी जन्म घेतला, पण गेले पुढे दुसरेच कोणीतरी येतील. ते आपण का ठीक आहे ना, नाही ते जाऊ दे. बुद्ध आता आहे का आपल्यासमोर? आपल्यासमोर आता आपण आहोत, राईट? सो वी नीड टू गो फॉरवर्ड इन टुडेज वर्ल्ड बेस्ड ऑन टुडे सिच्युएशन्स, बेस्ड ऑन आवर केपेबिलिटीज, आणि आपल्याला पुढे जायचं. तर ते कसं पुढे जायचं, दॅट वी विल सी. तुमच्याकडे मागे कोणीतरी फटाका फोडलेला दिसतंय. सो एनिवे, आय विल लेट अनघाताई टॉक. अनघाताई, आपण हात वर केलेला आहे, तर अनघाताई बोला. आपण अनम्यूट करा स्वतः. माझा केस स्पेसिफिक क्वेश्चन आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की स्वधर्माचं पालन करता करता जे काही त्याच्यामधनं घटना घडतील त्याच्यात दुर्जनांचा नाश होईल, बरोबर ना? ओके. मग आता पर्टिक्युलरली ह्याच महायुद्धाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अर्जुनानी स्वधर्म करता करता अभिमन्यू सुद्धा गेलेला आहे त्याच्यामध्ये. अभिमन्यूची खरं तर तशी काही चूक नव्हतीच, पण त्याला कौरवांकडून तो मारला गेलाय. मग आता असं ही घटना आनंददायी कशी ठरू शकते? तुम्ही ती इंडिव्हिज्युअल घटना बघितली म्हणून तुम्हाला असं वाटतंय. आता बघा की आपल्याला समजा आपल्या शरीराला कुठली तरी सर्जरी करण्याची आवश्यकता असते, किंवा आपलं जर शरीर वाचवायचं असलं तर आपल्याला कुठेतरी काहीतरी सर्जरी करणं आवश्यक असतं. समजा पूर्ण शरीर वाचवायचं असेल आणि गँग्रेनस बोट किंवा पाय कापावा लागला तर ते कापावं लागतं. असं नाही की नाही आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की अभिमन्यू वॉज गँग्रेनस, परंतु पुष्कळदा काय होतं की असं होत असताना कोलॅटरल डॅमेज पण होतो. म्हणजे बघा की कुठेही आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण समजा कुठे काही औषध लावलं तर औषधाचा परिणाम केवळ ज्या डिझीज्ड सेल्स असतील त्याच्यावरच होईल असं नाहीये, ज्या रोगट पेशी असतील त्याच्यावरच होईल असं नाहीये. त्याच्या आजूबाजूच्या काही सशक्त पेशी असतील त्यांच्यावर सुद्धा कदाचित परिणाम होईल, तेवढ्या पुरता. त्यांची चूक काय होती की दे हॅपन टू बी ॲट द रॉंग प्लेस ॲट द रॉंग टाइम. अभिमन्यूचं पण तेच झालं ना, की ही हॅपन टू बी ॲट द रॉंग प्लेस ॲट द रॉंग टाइम. आणि अभिमन्यूच्या मृत्यूचं कारण हे होतं की त्याला चक्रव्यूह आत भेदून जाण्याचं ज्ञान होतं, परंतु तिथून बाहेर निघण्याचं ज्ञान असं होतं. तर तुम्ही जर इंडिव्हिज्युअल केस बाय केस जर बघितलं तर पुष्कळदा असं होईल की आपल्याला पूर्ण त्याची हिस्ट्री किंवा पूर्ण त्याची स्टोरी माहिती नसेल, त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून चुकीचा निष्कर्ष काढू शकण्याची शक्यता आहे. किंवा अभिमन्यूने त्याच्या मागच्या जन्मी काय केलं असेल त्याच्यामुळे त्याला, परंतु अभिमन्यूचा मृत्यू जरी झाला तरी सुद्धा त्याला तो सत्याच्या बाजूने उभा असल्या कारणाने त्याला वीरगती मिळाली. त्यामुळे सत्याच्या बाजूने आपण जेव्हा युद्धाला उभे असू तेव्हा जर आपला मृत्यू झाला तर त्या मृत्यूतून आपल्याला वीरगती मिळते. तर कृष्णाने हेच सांगितलं ना अर्जुनाला पहिले की आहे ना, तर तू समजा गेला तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल, आणि जर तू राहिला, म्हणजे मृत्यू आणि मृत्यू न होणं ह्या दोन्ही गोष्टी श्रेयस्करच आहेत. श्रेयस्कर काय आहे की सत्याच्या बाजूने उभं राहणं हे श्रेयस्कर. त्याच्यामध्ये तुमचा जर विजय झाला ईश्वराच्या कृपेने ऑफकोर्स, तर तुम्हाला इथल्या पृथ्वी तलावरचं राज्य मिळेल, आणि जर मृत्यू झाला तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. तो दोन्हीमध्ये नुकसान नाहीच आहे. मृत्यू ही वाईट घटना आहे हे आपलं असम्पशन.
ते चुकीचं आहे. सत्यापासून दूर होणं किंवा सत्याची कास सोडणं, दॅट इज अ बॅड आउटकम, किंवा दॅट इज बॅड. हे खरं वाईट आहे. मृत्यू होणं हे वाईट नाही. मृत्यू होणारच आहे, म्हणजे हे शरीर तर सगळ्यांचं जाणारच आहे. मृत्यू आपला थोडीच होतो. अद्वैतामध्ये आपण मरू शकत नाही. माझा प्रश्न भौतिक स्तरावरचा झाला. करेक्ट. तर ह्याला तुम्ही, इफ युअर पर्स्पेक्टिव्ह इज चेंज्ड, देन द क्वेश्चन गेट्स ड्रॉप्ड. अद्वैतामध्ये किंवा या गीतेच्या चिंतनामध्ये हेच तर आहे ना वैशिष्ट्य, की प्रश्नाचं उत्तर नाही दिलं जात, प्रश्नकर्त्याला संबोधून उद्बोधन होतं. सो इफ अवर पर्स्पेक्टिव्ह चेंजेस, देन द क्वेश्चन गेट्स ड्रॉप्ड. आपण हा घेतला ना प्रश्न, दिस लुक्स लाईक अ रेक्टँगल, isn't it? Now this looks like a circle. So is this a rectangle? हा प्रश्नच गळून पडला, कारण की now it looks like a circle. Is this world real? I've been thinking it is real, but it is not real. It appears to be real, but it is not. हे पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न आहे. पर्स्पेक्टिव्ह बदलला की तुम्हाला जे जसं आहे तसं ते व्यवस्थित दिसायला लागतं. दॅट इज द डील. तर आता याच्यानंतरचा श्लोक घेऊया आपण. 11वा 12वा घेऊ आता. सो लेट्स स्टार्ट विथ 12वा श्लोक. तर पहिले प्रभुपादांचा घेऊ, कारण की त्यांच्या इथे 12वा त्यांनी इंग्रजी आपलं संस्कृतमध्ये पण आहे. इष्टान भोगन हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. In charge of the various necessities of life, the demigods, being satisfied by the performance of yajna, will supply all necessities to you. But he who enjoys such gifts without offering them to the demigods in return is certainly a thief. है ना? तुमच्या जीवनोपयोगी ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू तुम्हाला ह्या देवतांच्या कृपेमुळे प्राप्त अवश्य होतील. आफ्टर परफॉर्मिंग द यज्ञ, यज्ञ केल्यामुळे तुम्हाला त्या यज्ञाचं जे फळ असेल ते मिळेलच. पण अशा यज्ञाच्या गोष्टी आपण त्यांना पहिल्यांदी त्यांना अर्पण न करता जर घेतल्या, तर आपण चोर असू असं भगवान म्हणतायत. म्हणजे आपण जेवताना देखील पहिले देवाला नैवेद्य दाखवतो, किंवा आपण ज्या व्यक्तीने आपल्यासाठी स्वयंपाक केलेला असेल त्यांच्या दृष्टीने कृतज्ञता व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव, किंवा जेवण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणतो की वदनी कवळ घेताना मग ह्या श्रीहरीचे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, दिस इज टू ऑफर द फळ to the demigods, because I have received this by their grace, by their blessings. हे माहिती पाहिजे. यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्यांचे त्यासन देता जो खायतो एक चोरची. यज्ञतुष्ट, यज्ञामुळे तुष्ट झालेले देव तुम्हाला वांछित भोग देतील. तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या ते पूर्ण करतील, परंतु त्यांचे त्यास न देता जो खाय तो एक चोरची. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला जे मिळालेलं आहे ते त्यांना ऑफर न करता जर आपण कन्झ्युम केलं तर ती चोरी होईल, अवश्य चोरी होईल. जसा यज्ञ यागे हि देवांसी तोष, पुराव्या हि इच्छा समस्ता निदोष. परी जो न देवास अर्पी सुखासी, असे भोगते चौर्य जाणा तयासी. असं किशोरजींनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. जसा यज्ञ यागे ही देवांसी तोष, आपण यज्ञ याग केला की देवांना तोष होतो. पुराव्या ही इच्छा समस्ता निदोष, तशा आपल्या सगळ्या इच्छा ते पुरवतात. कुणाला? जे निर्दोष असतात त्यांना.
जर आपण प्युअर माइंड नी आपला सगळा यज्ञ केला, प्युअर माइंड म्हणजे काय की ह्याच्यातनं मला कर्मफळ माझ्या स्वतःसाठी नको आहे. दॅट इज द प्युअर ऍक्शन. परी जो न देवास अर्पी सुखासी, देवाला जर आपण त्यांना सुखवण्यासाठी अर्पण नाही केलं, असा जर भोग आपण घेतला तर ते चौर्य जाणा तयासी, असं किशोरजी म्हणतात. ठीक आहे ना. तर ह्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 116 ते 133 एवढ्या ओव्या लिहिल्यात. ठीक आहे. तर हे सगळं आजच्या संपेल अशी मी हमी देत नाही, त्यामुळे ह्याच्यानंतरचा 13वा श्लोक आपण पुढच्या वेळेस घेतला तरी चालेल, परंतु लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस वेल. ओके. तैसे सर्व सुखासहित सुदैव जे मूर्तिमंत, ते तुम्हासी शोधित तुमच्या मागे येईल की. तैसे सर्व सुखासहित सुदैव जे मूर्तिमंत. यज्ञ कर्म आपण जेव्हा करतो, कुठल्याही यज्ञाचं फळ जे असतं, म्हणजे जर आपण व्यवस्थित किंवा बरोबर कर्म केलं तर त्याचं जे फळ असतं ते सुखरूपाने आपल्याला प्राप्त होतं. तसं ते सर्व सुखासहित सुदैव जे मूर्तिमंत, ते तुम्हासी शोधित तुमच्या मागे येईल की. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पूर्वकर्मानुसार अमुक एखादं सुख प्राप्त होणार असलं, असं तुमच्या कुंडलीमध्ये प्रारब्धामध्ये जर असलं, तर ते सुख तुम्हाला शोधत तुमच्या मागे येईल आणि तुमच्या समोर प्रगट होईल. सो गुड डीड्स विल रिझल्ट इन सुख, इन प्लेझेंट एक्सपिरियन्सेस. याच्याबद्दल कुठलाच वाद नाही. ओके. एकनिष्ठेने स्वधर्माचे असे आचरण घडता साचे, सर्व भोग लाभून तुमचे मन होईल निर्वासन. एकनिष्ठेने स्वधर्माचे असे आचरण घडता साचे. स्वधर्माचं आचरण जर आपल्याकडून एकनिष्ठेने घडलं तर काय होईल की सर्व भोग लाभून, म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे भोग लाभतीलच आणि तुमचं मन निर्वासन होईल. म्हणजे इच्छापूर्ती जरी झाली तरी सुद्धा इच्छा निवृत्तीकडे तुमचा कल असेल. निर्वासन म्हणजे कसं की वासना माझ्या मनातनं चालल्या जातील. इच्छा पूर्ण होत आहेत, भोग आपल्याला मिळतात पण आहेत, सुखाचा पण भोग होतोय, परंतु इच्छापूर्तीमध्ये कृतकृत्यता नसून इच्छा निवृत्तीमध्ये कृतकृत्यता आहे. अशा प्रकारचा बोध आपल्याला आपल्या आतून व्हायला लागेल आणि आपलं मन निर्वासन होईल, असं सांगतात भगवान. परी लाभता संपत्ती लुब्ध होऊनी विषयाप्रती, इंद्रिये जिकडे ओढती तिकडे लोलोप जातो तो. बघा की परी लाभता संपत्ती, आपल्याला जर संपत्ती मिळाली तरी लुब्ध होऊन विषयांप्रती. मागे नाही का आपण म्हटलं होतं की दुःखेषु अनुविघ्न मना आणि सुखेषु विगत स्पृहा. आपल्याला नॉर्मली काय होतं पहा की आपली इच्छा जेव्हा पूर्ण होते ना, तेव्हा आपल्याला लोभ होतो. वी गेट ग्रीडी, की हे पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे, अशी स्पृहा मनामध्ये होते. तसं नको व्हायला. तसं जर झालं तर इंद्रिये जिकडे ओढती तिकडे लोलुप जातो तो. जर आपलं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण नसलं तर ती इंद्रिय त्या विषयांकडे जातील, असं होईल. परी लाभता संपत्ती लुब्ध होऊन विषयांप्रती. संपत्ती आपल्याला मिळाली तर जर आपण विषयांमध्ये लोलुप असलो, विषयांची प्राप्ती करण्यामध्ये आपला कल असला, तर आपण तिकडे ओढले जाऊ इंद्रियांच्या मार्फत. यज्ञप्रिय देवतांनी संपत्ती दिली हे विसरूनी, आपल्या स्वधर्माचरणांनी सर्वेश्वरा न भजतो जो. यज्ञप्रिय देवतांनी संपत्ती दिली आहे आपल्याला. आपण काय म्हणतो की कर्माचं जे फळ मिळालंय चांगलं जर मिळालं तर आपण म्हणतो की हे माझ्या प्रयत्नांमुळे मला मिळालं, आणि जर नाही मिळालं तर आपण मग कोणाला तरी दुसऱ्याला दोष देतो.
किंवा परिस्थितीला दोष देतो किंवा गव्हर्नमेंटला दोष देतो. असं होतं ना. तसं नाहीये. आपल्याला जी सुखाची प्राप्ती होते ती ह्या यज्ञप्रिय देवतांच्या कृपेमुळे होते, हे माहिती पाहिजे. म्हणजे आपण निसर्गाचे नियम पाळतो म्हणून आपल्याला उत्तम आरोग्याचा अनुभव आपल्या आतून मिळतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या निसर्गाच्या नियमांचं पालन करणं म्हणजेच त्या इंद्रियांची पूजा, म्हणजे देवतांची पूजा करणं. इंद्रियांची पूजा करणं म्हणजे इंद्रिय जिकडे आपल्याला ओढून नेतील विषयांकडे तिकडे जाणं असं नाही होत. इंद्रिय रूपी ज्या देवता आहेत त्यांची पूजा करणं म्हणजे त्यांना व्यवस्थित ठेवणं. आणि आपल्या जीवनामध्ये जे काही अनुभव आपल्याला येत आहेत ते सगळेच्या सगळे अनुभव आपल्याला त्यांच्या कृपेमुळे येत आहेत, असा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये असणं किंवा ठेवणं, याला म्हणतात त्या इंद्रियांची पूजा. ठीक आहे. आणि ते समजा आपण विसरलो तर मग काय होईल पुढे ते सांगतायत भगवंत. आणि आपुल्या स्वधर्माचरणांनी सर्वेश्वरा न भजतो जो, स्वधर्माचं आचरण करून सर्वेश्वरा म्हणजे परमात्म्याला जो भजत नाही तो, अग्निमुखी न दे हवन, न करी देवता पूजन, ब्राह्मणासी भोजन, योग्य वेळी न देई तो. अग्निमुखी न दे हवन म्हणजे कसं झालं पहा, मी आता हे जे बघतोय ना, मी हा सगळा जो विचार आहे हा सगळ्याच्या सगळा विचार आपण आपल्या आत्मन करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर मला भूक लागलेली आहे परंतु मी त्याच्यामध्ये अन्न नाही टाकलं, म्हणजे काय झालं की अग्निमुखी न दे हवन, उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, असं आपण शिकलो होतं ना. तर जेव्हा आपण त्या अग्नीमध्ये, अग्नी कुठला, वैश्वानर, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिता, राईट. आपला जो जठराग्नी आहे त्या जठराग्नीमध्ये आपण जेव्हा अन्नरूपी आहुती टाकतो, न करी देवता पूजन, आणि ती आहुती जर आपण त्या देवतांचं स्मरण न करता, आणि स्मरण करण्यासाठी काय लागतं, काहीच नाही लागत, नाम घेता फुकाचे, ते तर फुकटच आहे. तर ते नाव न घेता जर आपण ते हवन केलं किंवा आपण जर हवन व्यवस्थितरित्या नाही केलं आणि ब्राह्मणासी भोजन योग्य वेळी न देतो, मला हे सुद्धा समजा आपण सूक्ष्मतेने याचा विचार केला तर ब्राह्मणासी भोजन म्हणजे काय, की आपल्यामधलं जे ब्राह्मणत्व आहे त्याला जर आपण भोजन दिलं नाही, त्याला जर आपण वाढवलं नाही तर ते पाप होईल. म्हणजे आपल्यामधलं जे ब्राह्मणत्व आहे, ब्राह्मणत्व म्हणजे काय, आपण ह्याच्याबद्दल जेव्हा जाती आणि वर्ण ह्याच्याबद्दल विचार केला होता तेव्हा चिंतन केलं होतं बघा, की व्हॉट एव्हर टेक्स अस टुवर्ड्स इक्विलिब्रियम, जे कर्म आपल्याला शांतीकडे घेऊन जातं अशा प्रकारचं कर्म करण्यामध्ये जो रत असतो तो ब्राह्मण असतो, जो स्वच्या चिंतनामध्ये लागलेला आहे की हा स्व म्हणजे कोण आहे, म्हणजे जो स्वाध्यायामध्ये रत आहे किंवा जो स्वधर्मामध्ये रत आहे तो ब्राह्मण आहे. द वन हू इज कॉन्टेम्प्लेटिंग, द वन हू इज इंटरेस्टेड इन कॉन्टेम्प्लेटिंग, द वन हू कॉन्टेम्प्लेट्स ॲट ऑल टाइम्स, जो नेहमी त्या अवेअरनेस मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण आहे. तर अशा प्रकारच्या प्रवृत्तीला खत पाणी घालणं म्हणजे ब्राह्मण भोजन. म्हणजे फिजिकली एखादा ब्राह्मण पकडून आणायचा आणि मग त्याला जेवायला घालायचं त्याला भूक नसताना सुद्धा, याला ब्राह्मण भोजन नाही म्हणत. आपल्यामधला जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाची सेवा करणं हे मला ह्याच्यातनं अभिप्रेत आहे. पण हे जर योग्य वेळी जर नाही केलं तर काय होईल, सद्गुरूची न भक्ती करी, न राहू दे अतिथीदारी, वा संतोषवी ना तिळभरी, आपुल्या जो समाजासी. आता हे सगळे नेगेटिव्ह
कॉनोटेशन्स जे आहेत किंवा ही जी निगेटिव्ह सगळी कर्म आहेत ना, त्यांचं वर्णन करतायत ज्ञानेश्वर महाराज. कारण की हे जो करत नाही तो चोर आहे हे शेवटी सांगायचं त्यांना, राईट. तर सद्गुरूची जो भक्ती नाही करत, न राहू दे अतिथीदारी, म्हणजे समजा कोणी आपल्याकडे आला अतिथी तर त्याला पळवून लावायचं. वा संतोषवी ना तिळभरी, त्याला तुम्ही संतोषणार नाहीत. म्हणजे काय की ज्यांना तुम्ही यू डोंट प्लीज युअर गेस्ट्स. तुमच्या घरी जर कोणी अतिथी आला तर त्या अतिथीला जे आवडेल ते त्याला तुम्ही ऑफर करणं हे आदरातिथ्य झालं ना. किंवा वा संतोषवी ना तिळभरी, आपल्या जो समाजाशी, म्हणजे अतिथी हे समाजाचंच रूप आहे ना, समाज आपल्याकडे अतिथी रूपाने येतो. सो इफ वी आर डुईंग ऍक्टिव्हिटीज दॅट आर नॉट कंड्युसिव्ह फॉर सोशल गुड और सोशल बेनिफिट, तर तशा प्रकारे जो करतो तो ऐसे संपत्तीच्या मदाने टाकून स्वधर्मा पाळणे, भोगामध्ये पूर्णपणे आसक्त होऊन राही जो. ऐसा संपत्तीच्या मदाने टाकून स्वधर्मा पाळणे, म्हणजे स्वधर्म पाळणं टाकून सोडून देऊन भोगामध्ये पूर्णपणे जो आसक्त राहील, आसक्त राही जो, म्हणजे जो नेहमी आसक्त राहतो भोगामध्ये, त्याच्यावरती आपत्ती थोर येतसे निश्चिती. भोगत्या न भोगता येती, ऐश्वर्य सारे नष्ट होते. त्याच्यावर आपत्ती येतात. कुठल्या थोर आपत्ती येतात, निश्चित येणार आहे. भोगत्या न भोगता येती, त्याला चांगले भोग जरी आले तरी सुद्धा ते भोगता येणार नाहीत. ऐश्वर्य सारे नष्ट होते. जर तुम्ही स्वधर्मरूपी कर्म केलं नाही, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत, जर तुम्ही देवता आपल्यावर प्रसन्न आहेत म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपल्याला हे सगळं प्राप्त होत आहे आणि त्यांना विसरून आपण जर ते भोग केले तर आपल्यावर अनेक आपत्ती येतील, ह्याच्याबद्दल काहीही शंका नाही. आयुष्य संपदा देहांत, चैतन्य जेवी ना नांदत, वा दैवहीनाच्या घरात राहते ना लक्ष्मी जशी. देहातलं आयुष्य संपून जाईल, चैतन्य जिथे नाही नांदणार, आणि दैवहीनांच्या घरामध्ये लक्ष्मी ज्याप्रमाणे नांदत नाही त्याप्रमाणे तैसा स्वधर्म नष्ट होय, तरी सुखाचा मोडे आश्रय. जसा प्रकाश निघून जाय, दिवा जाता मालवला, तसा स्वधर्म नष्ट होईल. सुखाचा आश्रय मोडेल आणि प्रकाश निघून जाईल. दिवा जसा मालवल्यानंतर प्रकाश निघून जातो, तशा प्रकारे आपल्या जीवनामधला आनंद निघून जाईल जर आपण स्वधर्माचं पालन नाही केलं तर. तैसे, आता मी इथे थांबतो. ऍक्च्युली 125 ओव्या आपल्या ह्या अध्यायातल्या झालेल्या आहेत आता, कारण की 5-6 मिनिटं उरलेली आहेत. आपण जर ह्याच्यावर थोडंसं चिंतन एकत्र करू शकलो तर बरं होईल. तर मी इथे आता थांबतो आणि इथपासून आपण पुढच्या वेळेस सुरू करू. म्हणजे गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 11व्या-12व्या श्लोकावर जे निरूपण सुरू आहे ज्ञानेश्वरांचं, त्याच्यापैकी आपण अर्ध साधारण आज बघितलं. 125वी ओवी आत्ता संपलेली आहे. त्याच्या पुढच्या ओव्या आपण पुढच्या वेळेस सुरू करू आणि मग पुढचा श्लोक पुढच्या वेळेस पुन्हा घेऊ. तर आता जर आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण अनम्यूट करू शकता स्वतःला आणि चिंतन करू शकता. स्वधर्माबद्दल सगळं सुरू आहे बघा चिंतन. आणि स्वधर्म कुठला? यज्ञरूप. यज्ञ कुठला? स्वधर्म रूप. स्वधर्म आपण जेव्हा सारखा पाळत असतो तेव्हा जे काही फळ मिळतं दॅट विल बी यज्ञशिष्टा शिना. त्याच्या पलीकडचा श्लोक येणार आहे बघा. डीके काय म्हटलं? तर ह्याच्यामध्ये मला हा प्रश्न पडला की ह्याच्यामध्ये जे देव सांगितले तर ते नेमके देव म्हणजे देव कोण? म्हणजे आपण जे कर्म करतो त्यांच्याकडनं जे फळ मिळतं ते आपण संसारात कर्म केल्याने फळ मिळालंय. आता ते नेमकं फळ कोणाशी शेअर करायचं? ते देव कोण? हा, तर देव म्हणजे आपण जे चिंतन केलं आधी
अगदी पहिल्यांदी जेव्हा जस्ट सुरू केलं होतं ना, आय थिंक यू केम अ बिट लेट, तर मी असं म्हणजे असं चिंतन झालं की आपल्या शरीरामधली जी इंद्रिय आहेत ना, त्या देखील देवताच आहेत. तर त्या देवतांच्या कृपेमुळे आपल्याला जगाचा अनुभव खूप जास्त चांगला येतो. उदाहरण काय दिलं की उपवासामुळे रसनेंद्रिय जे आहे त्याची क्षमता, त्याची कार्यक्षमता आणि त्याची सूक्ष्मता इतकी चांगली होते, इतकी तीक्ष्ण होते, इतकी धारदार होते की जी वस्तू त्या रसनेवर आपण ठेवतो त्या वस्तूची चव आपल्याला अगदी जशी आहे तशी कळते. आणि मग ती रसना आपल्याला सांगते की अमुक एखादी वस्तू तुमच्यासाठी योग्य आहे किंवा श्रेयस्कर आहे, ती तुम्ही ग्रहण करा, आणि जी नाही आहे ती तुम्ही नका करू. Our sense organs will become very sharp when we worship them, not by feeding them, but by utilizing them only to the extent they are necessary. Then they will remain very sharp and they will serve you. आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्याला जगाचं ज्ञान जसं व्हायला पाहिजे तसं होईल. आणि स्वधर्म करत असताना आपल्याला आपल्या शरीरातली सगळी जी इंद्रिय आहेत देवतारूपी, ती सगळी आपल्याला मदत करतील. कशा करता? आपल्या स्वधर्माचं पालन करण्याकरता. म्हणजे आपण एकमेकांना तोषू असं म्हणतात मागच्या ओवीमध्ये, म्हणजे मागच्या श्लोकांच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज, की एकमेकांना दे आर परस्पर पूरक किंवा दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. सो इनिशियली we with great discipline eat only when we are hungry, feed our body only as much food as it requires, because we want to merely maintain the body so that the body can be utilized as an instrument, as a device for the benefit of the totality. आपण त्या शरीरामध्ये इतकीच वस्तू घालू की ज्या योगे ते शरीर कार्यक्षम राहील आणि ते शरीर आपल्याला समष्टीच्या कल्याणाकरता अतिशय उत्तमरित्या वापरता येईल. ही पूजा आहे. आणि अशी पूजा जर गेली तर त्या ज्या देवता आहेत, कर्मेंद्रियांच्या पण देवता आहेत, ज्ञानेंद्रियांच्या पण देवता आहेत, त्या सगळ्या देवता आपल्यावर प्रसन्न असतील. म्हणजे आपल्याला वस्तूंचं ज्ञान व्यवस्थित होईल आणि आपल्या कर्मेंद्रियांमधनं असं कर्म घडेल की जे समष्टीसाठी कल्याणकारक असेल. दॅट इज देवांची पूजा किंवा दॅट इज देवांची कृपा ऑल्सो. इज दॅट व्हॉट यू आर आस्किंग? Yeah, I missed the first 15-20 minutes. I joined afterwards. So that is why it is crucial, critical, sacrosanct की आपण त्या देवतांची पूजा तशी करायची. किंवा आपण जेवणापूर्वी म्हणतो ना की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, आणि आपण नैवेद्य दाखवतो देवाला बिफोर वी ईट. तर ज्या देवतांनी आपल्यावर कृपा करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांचं स्मरण करून त्यांना पहिले नैवेद्य दाखवून त्यांना तोषवून मग जर आपण ग्रहण केलं तर त्यांची कृपा आपल्यावर राहते. आणि तसं न करता जर आपण केलं म्हणजे कसं की आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे या जीवनामध्ये ते सगळंच्या सगळं देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, अशी जर आपली भावना असली तर आपण व्यवस्थित राहू. आणि तर तसं जर नाही केलं तर मग आपण चोरी करतो आहोत असं भगवंत म्हणतात. तर ह्या सगळ्या देवतांच्या स्मरणामध्ये आपण नेहमी राहू आणि त्यांच्या कृपेने आपलं सगळ्यांचं जीवन अतिशय चांगलं होईल, अशा प्रार्थनेने आपण आजचं चिंतन इथे थांबूया आणि मग नंतर पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.